36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोदवड मलकापूर चौफुली बोदवड येथील वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या गंभीर वाहतूक समस्येविरोधात गेल्या 7 वर्षांपासून सातत्याने लढा देणारे जनसेवक विनोद पाडर यांनी प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे 6 जुलै 2026 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रस्तावित आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. मलकापूर चौफुली येथील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी विनोद पाडर यांनी अनेक आंदोलने, उपोषणे, मोर्चे तसेच विविध प्रशासकीय स्तरांवर पाठपुरावा केलाय. मात्र प्रश्न कायम प्रलंबित राहिल्यामुळे त्यांनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान तहसीलदार यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर 29 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत, पोलीस विभाग, भूमी अभिलेख विभाग, संबंधित अधिकारी, जनसेवक विनोद पाडर तसेच पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीमध्ये अतिक्रमण प्रकरणाचा कायदेशीर मार्गाने निपटारा करण्याचे 100% आश्वासन तहसीलदारांनी दिल्याचं विनोद पाडर यांनी सांगितलंय. तर यामध्ये मलकापूर चौफुली परिसरातील सर्व अतिक्रमणांचे तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी, संबंधित बांधकाम व्यावसायिकांच्या परवानगी आणि मंजुरींची सखोल चौकशी करावी, शिवस्मारक परिसर तात्काळ अतिक्रमण मुक्त करून जागा मोकळी करावी, वाढती वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी चौफुलीवर सर्कल उभारण्यासह पर्यायी वाहतूक आराखडा तयार करावा, नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल अशी अपेक्षा व्यक्त करत विनोद पाडर यांनी सध्या आंदोलन स्थगित केलं असलं तरी आश्वासनांची पूर्तता न झाल्यास भविष्यात पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. आणि मलकापूर चौफुली बोदवड येथील अतिक्रमण काढून शिवस्मारकाची जागा मोकळी करण्याबाबत श्री विनोद भाऊ पाडर यांचं निवेदन आपल्याला प्राप्त झालेलं होतं आणि ते 6 जुलै रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ते आंदोलन आत्मदहन करणार होते. परंतु मला काही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून आलेल्या सूचनांनुसार आता आमची दोघांची चर्चा झालेली आहे आणि या संदर्भामध्ये ज्या संबंधित यंत्रणा अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये नगरपालिकेच्या आपण त्यांची बैठक आयोजित केलेली आहे 29 तारखेला 3 वाजता आणि सकारात्मक पद्धतीने आपण या विषयावर विचार करणार आहोत आणि जे काही कायदेशीर मार्ग आहे त्या कायदेशीर मार्गाने आपण त्याच्यात पुढे जाऊन अतिक्रमण काढण्यासंदर्भात कारवाई करणार आहोत. तर तात्पुरते मग मी भाऊसाहेबांना विनंती केली आहे की आपण आपलं निवेदन या ठिकाणी आत्मदहन जे आहे मागे घ्यावं की जेणेकरून प्रशासनाला सहकार्य होईल आणि या मुद्द्यावर कायदेशीर कारवाई करतो. बोदवड येथील मलकापूर चौफुली हा छत्रपती शिवाजी महाराज चौक असून या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. यासाठी मी सातत्याने 5-7 वर्षापासून पाठपुरावा करतो आहे. प्रशासनाने त्या बाबतीत भूमिका काही सकारात्मक आजपर्यंत घेतलेलं नाही. परंतु आता मी 6 जुलै रोजी मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करणार होतो. त्या संदर्भात साहेबांची माझी चर्चा झाली. या चर्चेमध्ये त्यांनी मला आश्वासन दिलं की आपण येत्या 29 तारखेला समाज डिपार्टमेंट संबंधित एक बैठक घेऊन सर्व लोकांना त्यांनी बोलून याच्यात सकारात्मक कायदेशीररित्या मार्ग काढून त्या ठिकाणी तो चौक मोकळा करण्याचा सातत्याने प्रयत्न करू असं आश्वासन दिल्यामुळे मी माझं 6 जुलै रोजी होणारं आत्मदहन आंदोलन मी तात्पुरते स्थगित करत आहोत व प्रशासनानं मला सहकार्य केल्याबद्दल त्याचे आभार. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.